SP क्राईम न्यूज नेशन. जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. चौकशीसाठी बोलवलेल्या महिलेवर एका हवालदारानेच लैंगिक अत्याचार केला. ही संतापजनक घटना पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. शरद बोगाडे असं हवालदाराचं नाव असून महिलेच्या तक्रारीवरून पोलीस हवालदार शरद बोगाडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेविरोधात दाखल असलेल्या कौटुंबिक वादाच्या तक्रारी संदर्भात तिला कासा पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. चौकशीच्या नावाखाली महिलेचा जबाब घेण्यासाठी तिला बोलवण्यात आले. मात्र यावेळी आरोपी हवालदाराने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत तिला पोलीस कॉलनीतील एका एकांत स्थळी नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. या घटनेप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात 0 क्रमांकाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलीस हवालदार बोगाडे यांनी लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी गुन्हा कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने दखल घेत कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची तडकाफडकी जिल्हा मुख्यालयात बदली केली. तर पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्याकडे कासा पोलीस ठाण्याचा पदभार सोपवला आहे. आरोपी हवालदार बुगडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलीस ठाण्यातच सुरक्षित नसल्यास सामान्य महिलांनी जायचे कुठे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपी हवालदार विरोधात कडक शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच पुढील चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहिती असावे की पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी असतात, मात्र जनतेच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस हेच आता भक्षक बनले असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगत आहे.